येस, थँक्यू सचिनशी घोणले यांना आपण ऐकलात मागील मॅचसाठी पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सरसर्धिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2026 हे महापर्व वर्ष 10वं आपण पाहतो या स्पर्धेचा आणि 10 वर्षामध्ये ही स्पर्धा जाऊन पोहोचली आहे आणि सुंदर असं भव्य दिव्य आयोजन आहे. कारण की ठाणे जिल्ह्यातील सर्व संघ मोठे संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीनं आणि आज सुपर संडेमध्ये देखील मोठमोठे संघांना आपण पाहतो. अगदी मुरबाडच्या टोकापासून देखील संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहिले आणि आता ही मॅच आपण पाहतो. ही मॅच 4 षटकांची असेल आणि यापुढे होणाऱ्या सर्व सामने मग 3 षटकांचे असतील. या गोष्टीची आपण नोंद घ्यायच्या. मॅचला आता सुरुवात होईल. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय रन मशीन ऑफ बल्ले आणि सूरज भगत ज्याने मागील मॅचमध्ये तब्बल 46 धावांची इनिंग साकारली होती आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय सिराज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज महेशवरती जबाबदारी आहे. दोन्ही संघाने पहिला सामना जिंकला होता. आता मात्र इथून चांगला खेळ देखील पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये गोडसे ए संघाचे संगणक आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे कारण की आपण 2 संघादरम्यान चिठ्ठी उडवणार आहोत. त्याच्यामध्ये एक गोडसे संघाचं नाव असेल आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये विनर संघाचं नाव असेल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो आजच्या दिवसातील अंतिम मॅचसाठी पात्र असेल आणि ज्या संघाची चिठ्ठी राहील तो संघ गुरवलीपाडा या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना देऊयात आपण. खूप साऱ्या शुभेच्छा आपण पाहतोय मित्रांनो. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषकाचा हा थरा आणि गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवरती महेश समोर ॲज अ बॅटर रन मशीन ऑफ बल्ले आणि सूरज भगत. दोन्ही संघांना शुभेच्छा. ओ पहिला चेंडू इनफिल्डला क्लिअर केला. डीप पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं आउटफील्ड फार चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिला. उमेश हालके होते. फर्स्टला जवाब. अमरने देखील बॅकअप दिला आणि या धावा 2 वाचवल्यात. टीम कासनेनं कौतुक करावं लागेल. असं वाटलं होतं काही क्षणासाठी की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल परंतु इथे मात्र 2 धावा घेतल्या. सूरज गायकर आमच्या सोबत ॲज अ गुणलेखक म्हणून जोडले गेले. त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी इथे स्कोरबोर्ड सजवला जातोय. महेशवरती जबाबदारी आहे. 2 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. कमालीचं बॅटल बिग फाईट मॅच बल्ले आणि बनाम कासने. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग. आता थोडीशी लेन खेचली आहे गोलंदाजाने. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं आणि हा चेंडू आलाय डॉट. प्रेक्षकांची देखील तितकीच गर्दी आपण पाहतोय. रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आणि थंडीचा महिना आहे. त्या अनुषंगाने थंडीचा महिना झोप मला येईना आणि मग क्रिकेटचे दर्दी आता क्रीडांगणाच्या चारही बाजूला आज सर्व काही गोष्टींचा आनंद घेतला जातोय कारण की रविवार आहे. मग इथे चांगलं कार्य केले जाईल. ओ फटका दमदार स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं सीमारेषा पार. चौकार. यस, थँक्यू. गौरव केने आता डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये. डीजे गैरी गौरव किरीश का भी गाना सुनाओ यार. किरीश का गाना तो सुनना पडेगा कारण की घडीला इंस्टाग्राम मध्ये ट्रेंडिंगला असणार हे गीत आहे. परंतु दरम्यान चौकार आलाय सूरज भगतच्या पाठमधून. हाफ ट्रॅकर त्याला हुक केलाय आणि चेंडूला पाठवून दिला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. कोंढेरी गावाचे गायक महेश केणे यांचं
हे संगीत आपण पाहतोय. बकासूर बैलाचं गाणे त्यांनी नेहमीच गायले आणि ते गाजले देखील. महाराष्ट्रानं त्यांना डोक्यावरती उचलून धरलं आणि तब्बल 1,00,000 व्ह्यूवर्स आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर यूट्यूबच्या वतीनं त्यांचे सबस्क्रायबर देखील झाले. सिल्वरचं बटन त्यांना मिळालं यूट्यूबच्या वतीनं. आणि कोंढेरी गावाचा विचार केला तर नेहमीच कलाकारांचा गाव असं या गावाला संबोधलं जातं. अनेक सारे कलाकार या गावातून आपल्याला पाहायला मिळतील. आणि दरम्यान फटका दमदार आपण पाहतोय. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्डी लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक सलगचा तिसरा दमदार चौकार. क्या बात आहे. ठाण्याचा ढाण्या वाघ ज्याने ठाणे शहराला आणि महाराष्ट्राला नक्कीच एक ओळख निर्माण केली. आणि आपण पाहिलं तर पहिला उठाव नक्कीच आपण पाहिला श्री मलंग गडावरती ज्यांनी केला असे आपले धर्मगुरू आनंद दिघे साहेबांचं गुणगान गाणारे संगीत. खऱ्या अर्थानं चर्चा या नावाची नेहमीच राहिली आहे. नुकत्याच निवडणुका देखील पार पाडल्या परंतु आनंद दिघे साहेबांचं देखील कर्तृत्व तितकंच ठाणे जिल्ह्यावरती राहिलं आहे. शिवसेनेची धगधगती तोफ म्हणून त्यांना ओळखायचे. परंतु आपण पाहिलं तर पहिला उठाव नक्कीच श्री मलंग गडावरती त्यांनी केला होता. आई भवानी शक्ती दे, मलंग गडाला मुक्ती दे हा नारा त्यांनी दिला. आणि त्याच्यानंतर मात्र मलंगगड मुक्तीची चळवळ सुरू झाली समस्त आगरी कोळी कराडी वासियांच्या वतीनं. आणि आता मात्र त्यांच्या नावाला साजेसे हे गीत आपण पाहतोय. आणि तसंच नक्कीच आपण पाहिलं तर आता धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती. आशिष केणे यांच्याकडून 201 रुपयाचा कॅश प्राईज कॉमेंट्रीसाठी आले. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आणि आमच्या कोंढेरी गावाचे सर्व नागरिक आपणास विनंती असेल आपण या मंचावरती आपल्या गावची स्पर्धा मित्रांनो. या स्पर्धेला कुठलं वेगळं नाव नाही, कोंढेरी गावाचं नाव आहे कोंढेरीकर चषक. त्या अनुषंगाने तुमची आमची सर्वांची स्पर्धा. त्या अनुषंगाने विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मानाची सन्मानाची कोंढेरी गावाचा मान उंचावेल अशी बहुचर्चित स्पर्धा आपण पाहतोय कोंढेरीकर चषक. या क्रीडांगणावरती ची स्पर्धा देखील होणार आहे असं देखील आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. आणि येणाऱ्या कालामध्ये जरूर या क्रीडांगणावरती भव्य दिव्य नाईटची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेशवरती जबाबदारी आणि इथे दांडी दांडी गोल. फलंदाज सिराजने दांडी दाखवली आणि ती गोलंदाज कल्पेशने वाकवली. फलंदाज बाद. गुणगान गाणारे संगीत आपण पाहतोय आनंद दिघे साहेबांचं. जर आज ते जर हयात असते तर मग कोणाची वर्णी देखील लागली नसती शिवसेनेचे 2 तुकडे करण्याची. आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं देखील तेच म्हणणं होतं. कारण की आपण पाहतो या क्रीडांगणाच्या अगदी मागच्या साईडला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग देखील आहे. स्क्वेअर कट केला पहिलाच फटका. यासिन मोगलने डीप कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय आणि एक जावाता सेन्सिबल कामगिरी केली यासिनने. त्याला देखील माहित आहे की मागील मॅचची पुनरावृत्ती होते की काय. कारण की मागील मॅचमध्ये देखील बल्ल्याणी संघ खेळत असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये नॉनस्ट्राईक एंडला सूरज भगत होता आणि पहिल्या चेंडूवरती विकेट गेली होती सिराजची. परंतु आता यासिन मोगलने त्याला स्ट्राईक दिली आहे. स्ट्राईक एंडवरती आणला. रन मशीन आहे सूरज भगत. गोरसेच्या अगेन्स्ट त्याने 46 धावांची इनिंग साकारली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आता मात्र काय करेल या मॅच मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. फटका दमदार त्याच्यावरती मिस्टामिंग. हो ही मॅच नाही ही कॅच नाही तर नक्की काय सोडल्या याचा प्रश्न आता टीम कासनेवरती निर्माण झाला असेल. या फटक्याचे जणू काय
चटके लागलेत. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला योगेश होते, त्याच्या माध्यमातून चुकीला माफी नाही. चेंडू फरार. 4 चौकार येतोय. रन मशीन आहे सूरज भगीत. या वर्षामध्ये बॅक टू बॅक 2 बाईक्स मॅन ऑफ द सिरीजच्या त्याच्या नावावरती आहेत आणि ते कार्य आज मात्र तो देखील करतोय. समोर यासिन मोगल त्याच्या नावावरती देखील मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक आहे. कमालीची फटकेबाजी. स्विच इट, प्रॉपर इट, स्वीट इट, बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता वेगाने पुढे जात असताना 23 धावा धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओ पुनशा इथे फ्लोर लाईन चेंडू ऑन साइडला वळवला. तत्पूर्वी इथे मात्र एक जाम मिळेल. यासिन मोगल आणि सूरज भगत ही जोडी आपण पाहतो मधाशा आतमध्ये. MP भल्ले आणि संघ मयूर शेठ पाटील यांचा संघ मधाशा आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 24 धावा आणि या षटकातील आता हा अंतिम चेंडू आहे. कमबॅक जरूर झालाय कल्पेशच्या वतीनं. बॅक टू बॅक 2 चौकार, त्याच्यानंतर सिंगल आणि आता मात्र हा अंतिम चेंडू मधाशा आतमध्ये फेकला जाईल. ओ लेंथ लाईन चेक करावी लागेल आणि पंच हिरामन हारी सरांचा अर्थातच वाईटचा इशारा. समोर डुलतोय, डुलतोय आणि वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आपण पाहतो मित्रांनो कुंढेरी स्पोर्ट्स कुंढेरी आयोजित कुंढेरीकर चषकाचे भव्य दिव्य आयोजन आणि मॅच क्रमांक आपण मधाशा आतमध्ये पाहिली तरी 6वी आहे आणि नक्कीच दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत बल्ल्याणी बनाम कासने. आडव्या बॅटने ऑन साइडला हुक केला, तिथे देखील झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण आपण पाहतोय. झेल सुटलाय आणि त्याच्यावरती धावा मिळतील 2. अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती आता निलेश भोईर वरती जबाबदारी आहे. सूरज भगत, निलेश भोईर एकत्र आम्ही बऱ्याचदा खेळलो, त्या अनुषंगाने एकमेकांचे डावपेच इथे मात्र दोन्ही बॅटर्स आणि गोलंदाजांना माहीत असावे त्याची शंका नाही आहे. परंतु आता सूरज भगतची विकेट देखील महत्त्वाची आहे आणि समोर निलेश भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. पहिला चेंडू अतिरिक्त वेग, लेग स्टिक सोडली. पंचांचा वाईटचा इशारा. रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू फक्त अंपायर साठी असेल आणि लेग स्टिकच्या दिशेनं चेंडू गेला आणि तत्पूर्वी इथे मात्र वाईटचा इशारा पंचांच्या वतीनं आलाय. अवांतरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल. दोन्ही बाजूला बॉलला वळवण्याची क्षमता निलेश भोईरकडे देखील आहे. आता स्वतःला सिद्ध करावा लागेल. धावा बनल्यात 28. ओ स्क्वेअर कट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, डीप पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार.
गोडसई संघाचे संगणक आपण येऊन थांबायचं. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे. टीम कासने त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. टीम बल्ल्याने अमर स्पोर्ट्स कासने आणि MP स्पोर्ट्स बल्ल्याने अशी लढत आपण पाहतोय. आज इन ॲक्शन मध्ये आपण अनेक दिग्गज संघ पाहिलेत. आणि आता सूरज भगत स्ट्राईक इनला. हो पुनश्च लाईन चेक करावी लागेल. लेग स्टिक सोडले. पंच हॅरी सरांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतरच्या स्वरूपाने धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 35 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट्स टीम MP भल्ल्यानी. राईट नाव बॉलर ऑन द मार्क निलेश भोईर. इट्स अ बिग हिट and ball goes on the backward point. It's a big hit. Sixer. यावर किरीश का गाना भी आ गया. वाह बाई वाह. दमदार फटकेबाजी. स्विच शीट केला त्याच्यावरती षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 41. 41 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतील. मानाची सन्मानाची अभिमानाची कोंढेरी गावाचा मान उंचावेल अशी बहुचर्चित स्पर्धा आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो पुनश्च इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक दमदार चौकार. ते आपण पाहिली तर जाऊन पोचली आहे. ते म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. 45 धावा धावफलकावरती. कमालीचं प्रदर्शन कमालीची बॅटिंग या मॅचमध्ये देखील राहिले सूरज भगतची. ओ फटका हा देखील चांगला आहे. आता स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवतो आहे. आणि तत्पूर्वी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल आलाय. निलेश भोईरच्या वतीनं आता अंतिम चेंडू फेकला जाईल. हो स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार चौकार. प्रेक्षकांचं देखील कव्हर झालं नाही सूरज भगत स्क्रीनवरती, कारण की मध्ये आपण पाहिलं तर बांबू आलाय. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचत 49 जावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैभव हालकेला आपण पाहतोय. त्याच्यावरती जबाबदारी आहे वैभव हालकेला आपण पाहतोय. समोर ॲज अ बॅटर यासिन मोगला आणि नॉन स्ट्राईक हँडला सूरज भगत. रन मशीन
बल्ल्याणीची पुनश्या लेग स्टिक सोडली. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती. वैभवला आता धावा रोखाव्या लागतील. ज्या पद्धतीने धावा धावफलकावरती जोडल्या जातात त्या धावांना कुठेतरी ब्रेक लावावा लागेल. वैयक्तिक 43 धावा सुरक्षा आता देखील बनल्यात. आता 50 धावा बनतील का या मॅच मध्ये या देखील पाहणं गरजेचं. समोर यासिन मोगल. हो यासिनने इथे स्क्वेअर कट केलाय. क्रिकेटचा क्लास. नजाकत बरा स्ट्रोक आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता चौकाराच्या मधीनं 54 54 धावा धावफलकावरती. हो आणखी एक चांगला स्ट्रोक परंतु आता क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला सज्ज असेल. एकच धाव घेतली आणि आता स्ट्राईक सूरज भगत कडे. 55 धावा धावफलकावरती. या अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कोंढेरी गावाचे सर्व ग्रामस्थ उपस्थित असतील. विनंती असेल आपण या मंचावरती त्याचबरोबर वासुंद्रीचे ग्रामस्थ आणि पिच्चे गावचे ग्रामस्थ आपल्या सर्वांस विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि कोंढेरीकर चषकाचा आपण आनंद घ्यायचा. हो आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा चेंडू आलाय स्वप्नील हाळकेचा डॉट आणि आता उर्वरित वैभव हाळके या समजे स्वप्नील हाळके आणि वैभव हाळके दोघे बंधू आहेत. त्या अनुषंगाने नक्कीच दोघांची नावे देखील तोंडावरती येतात. तितकेच आमच्या अत्यंत जवळचे मित्र आहे आणि डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक उपस्थित आणि आता फलंदाज सूरज भगत पुनश्या 50 धावा न बनवता डग आउटच्या आशाला फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 55 55 धावा. राजू गायकर आपण या. धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच तब्बल 56 धावा. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम चेंडू आहे शिल्लक आणि अंतिम चेंडू. आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. चला आपण चिठ्ठी उडव्या. गोडसे संघाचे संगणक आपण देखील जा. दोन्ही 12th मॅन आपण देखील जा कारण की एका चिठ्ठीमध्ये गोडसे संघाचं नाव आहे आणि एका चिठ्ठीमध्ये आपण पाहिलं तर विनर टीम असं आहे आणि जी चिठ्ठी निघेल तो अंतिम. राजू गायकर यांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठी उचलतोय. ज्या चिठ्ठीमध्ये नाव येईल त्याला बाय असेल. पाहूया कुठल्या संघाला बाय असेल. विनर संघाला अर्थातच या सामन्यातील विजयी संघाला पुढे वाटचाल दिली जाईल आणि पुढील मॅच असेल अर्थातच गोरसे ए त्यांच्या आगेच गुरवली पाडा. चला दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस आपण उडूयात. दोन्ही संघाचे संगणक या
आणि दोन्ही संघादरम्यान इथे मात्र आपण टॉस करणार आहोत. गुरवली पाडा आणि गोडसई संघाचे संघटक आपण टॉस करूयात. पुढील दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. जनार्दन गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवूयात. 3 षटकांची मॅच आता असेल. गुरवली पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट गोडसे अशी लढत आपण पाहणार आहोत. 3 षटकांची मॅच. जनार्दनजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड अँड टेल असा अधोरेखित केलाय. 3 षटकांची मॅच आहे आणि टॉस इथे केला जाईल. कॉइन स्पिन. चला आपण टेल असा कॉल आलाय आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय टीम गुरवली पाडा या संघानं. फक्त निर्णय कळवायचा आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. येस, गोलंदाजी स्वीकारलाय. खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी स्वीकारला टीम गुरवली पाडा या संघाने. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम गोडसई या संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. पुढील मॅचेस 3 षटकांच्या असतील. या गोष्टीची गुरवली पाडा संघ आणि गोडसई संघ आपण देखील नोंद घ्या. होणाऱ्या पुढील सर्व सामने हे 3 षटकांच्या असतील. हे सतीश गायकर साहेबांचं आगमन झालंय. आज थोडीशी एनर्जी लगेचच त्यांनी घेतली आणि आता ते जॉईन झालेत. वेलकम. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. वेलकम. मॅचला सुरुवात. पाण्याची व्यवस्था करा टीम ऑर्गनायझर्स. फटका दमदार. पहिला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. बॅक टू द बॉलर. चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. पहिला चेंडूवरती आगास. दमदार चौकार. चौकार आलाय. दर्शन केणे आणि निलेश गायकर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ओ, आणखी एक विकेट केलाय. आता चेंडू बराच वेळ हवेत. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोचलाय आणि सिराजने कमालीचा झेल टिपलाय. चौकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सना. फलंदाज समीर मागील मॅचचा हिरो बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता वैभव हालके येतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. क्रिश का गाणं सुनाता अभि क्रिश पंडित देखील आलेत. क्रिश या एक झलक आपली होईल जाईल. क्रिश या सुपर संडे है. क्रिश पंडित या. क्रिश का गाणं आपने सुना लेकिन आमच्या या क्रिशचं देखील आपण गाणं नक्कीच या षटकानंतर आपण ऐकणार आहोत, यात मात्र शंका नाही आहे. ओ चांगली गोलंदाजी, वाईडचा इशारा. एका बाजूला आमचे डान्सिंग अंपायर हरी सर. क्या बात आहे, ही अदाकारी आपण पाहतोय. हरी सरांचा आवाज देखील आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. हरी सर आज नको झलक, आपण शेवटच्या दिवशी झलक दाखवूया, कारण की उत्तम धवळा त्यांच्या वतीनं आपण ऐकत असतो. यूट्यूबवरती तुम्ही सर्च मारला तर भरपूर त्यांच्या देखील आपल्याला क्लिप्स पाहायला मिळतील. ओ स्क्वेअर कट, इथे मात्र करण्याआधी चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉन्डी लाईनच्या बाहेर. पंच हॅरी सरांचा अनोखा अंदाज. षटकार. येस, बीएमसीचे आमचे सन्माननीय सतीशजी सोनावणे साहेबांचं देखील आगमन झालं. या वेलकम आपलं देखील मंचावरती या. मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सतीशजी सोनावणे या साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल कुंढेरीकर शशकाच्या वतीनं. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये लेग बाय. ओहो, तंगडी तुटल्या पंचांशी, कारण की आता पायावरती चेंडू अडवला. हे दर्द काहे कम नहीं होता. रिलीफ स्प्रे अभी भेजना होगा मैदान के बीच. यस यस, थोडासा वॉर्म अप आणि लेग बायचा इशारा. चांगली गोलंदाजी होत्या फैजूच्या वतीनं. 12 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्यात 57. 57 ची आवश्यकता. पुढील मॅच गुरवली पाडा त्यांच्या अगेन्स्ट गोरसई. हो, बॅक ऑफ द हँड स्विंग या नमेस डॉट बॉल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर झालंय का पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच 12 धावा जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत 45 धावा. चला कॅमेरामॅन थोडासा कॅमेरा आमच्या मंचावरती आपण टर्न करा. क्रिश का गाणं आपण सुना होगा, लेकिन आता आमच्या सोबत क्रिश पंडित जोडलेत आणि त्यांचा आवाज आपण ऐकूयात. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. हॅलो. तर नक्कीच विश्वदादाची फरमाईश आलेली आहे का केलंबाईचा गाणं झालाच पाहिजे, बरोबर का? नाही माझी केलंबा केलंबा अन केलंबा माऊली. नाही माझी केलंबा केलंबा अन केलंबा माऊली. नाही माझी सत्वाची खरोशी गावनू बसली. आई माझी सत्वाची खरोशी गावनू बसली. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत क्रिश साठी देखील. कमी वयामध्ये त्यांनी देखील आपल्या नावाची आपल्या गावाची छाप महाराष्ट्रभर पोहोचवली. त्यांचा आवाज आपण ऐकलात. क्रिश पंडितला देखील आपण शुभेच्छा देऊयात. आणि आता जाऊयात मार्चच्या दिशेनं. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सेफ. ओ दांडी दांडी गोल. परफेक्टली यॉर्कर चेंडू आणि यष्टा उद्ध्वस्त. दांडी गोल, फलंदाज बाद. जास्तीचा वेळ घेऊ नका.
रिलीफ स्प्रे पाहिजे का? यस, रिलीफ स्प्रे पाठवायचा आहे पदाच्या आतमध्ये. थोडीशी एनर्जी आणि इंजरी इथे मात्र झाले आणि आयोजकांना विनंती असेल आपण स्प्रे घेऊन जा. येस, तुम्हाला जर बँडेज हवे असेल तर बँडेज देखील आपल्याकडे. पट्टी नाही आहे, तुम्हाला डोळ्यात टाकायचं औषध मिळेल सूरज. येस, पट्टी देखील आहे. सर्व काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतील जे आम्हाला नक्कीच पुरस्कृत केल्यात. येस, आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय आई माऊली मेडिकल आणि जनरल स्टोअर, केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या वतीनं या ठिकाणी मात्र आम्हाला मेडिकल किट देखील लाभलं. विवेक कडू यांच्या वतीनं त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मेडिकल किट इथे अवेलेबल आहे. जर इंजुरी झाली तर लगेचच आपण मेडिकल किट्सची देखील व्यवस्था केली आहे, कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाच्या. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष आहे. हो, इथे मात्र आडव्या बॅटने माणसाला मारायचं होता, ते डायरेक्ट हिटची संधी. आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एकेका धावेसाठी आता संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 12, जिंकण्यासाठी बनवायच्या 57 बनवायच्या. आणि या षटकामध्ये सेफला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी तो करतोय. आता समीकरण जिंकण्याचं उर्वरित 15 चेंडू आणि 15 मध्ये बनवायच्या धावा 44. 15 चेंडू आणि 44 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. हो, इथे मात्र समोरच्या दिशेने खेळून काढला. एकच धाव इथे घेतली जाईल, कारण की आता धावा बनत नाहीयेत. धावा येणं गरजेचं होतं, परंतु सध्याच्या घडीला धावा बंधांना पाहायला मिळत नाहीये. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये राहिलाय. दोन्ही संघ तितक्याच मोठ्या प्रयत्न करतायत. एका बाजूने टीम MP स्पोर्ट बल्ल्याने, दुसऱ्या बाजूने अमर स्पोर्ट्स कासने संघ. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग वेगावरती स्वार झाले. अवे ऑफ दी बॉडी पिच केलं आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. पुढील मॅच गोरसई बनाम टीम गुरवली पाडा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू षटकातील, गोलंदाज तयार. हो, इथे मात्र पुनश्च ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येण्याआधी चेंडू दोन्ही पायांच्या मधून फरार, सीमारेषा पार, चौकार. चौकार गेला, अन्यथा 2च धावा खर्च केल्या होत्या सेफने. आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 39. 20 ची सरासरी आता जरूर पाहिजे. 19.50च्या सरासरीने धावा इथून बनवायच्यात. सचिन गायकवाड नवीन गोलंदाज, ज्याने मागील षटकामध्ये 4 चेंडू डॉट फेकले होते. 2 चेंडूवरती षटकार चौकार जरूर पाहायला मिळाला होता, परंतु 10 धावा खर्च केल्या होत्या. आता 19 प्रति षटकामध्ये बनवायच्या. बिग हिट केला, मिस्टायमिंग, डाऊन दी बॉल, सेफ हँड. सूरज भगत पोहोचलाय आणि कमालीचा झेल. पहिल्या चेंडूवरती मागील मॅच मध्ये देखील विकेट घेतली होती सचिन गायकवाडने, आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. फलंदाज कल्पेश बॅक टू द पवेलियन.
जिंकण्यासाठी 39 धाबींची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 39 धाबा बनवायच्या आहेत. देवेंद्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. ओ फटका दमदार आहे देवेंद्रचा, परंतु लांबी गाठणार नाहीये. आणखी एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 विकेट्स सचिन गायकवाडचे आणि इथे मात्र फलंदाज बाद देवेंद्र शून्यावरती डगआउटच्या आश्रयाला. दहा चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 39 बनवायचे आहेत. आणि दर्शन केणे आलेले आहेत, ते आम्हाला सांगतात की आम्ही आलो. यस या वेलकम. आज रविवार आहे, थोडासा आनंद ते देखील घेतील यात मात्र शंका नाही आहे. तुम्ही आलेत आम्हाला दिसलेत, काही हरकत नाही, कारण की स्कोररची भूमिका त्यांनी देखील साकारली आहे आणि आता देखील ते आमच्यासोबत जॉईंट होतील. थोडंसं जॉईंट झाले नव्हते, परंतु संध्याकाळी त्यांना जॉईंट व्हावं लागेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. 10 चेंडू 39 बनवायचे आहेत. परफेक्टली यॉर्कर चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला सूरज भगत असेल. फेकी ॲक्युरेट आणि इथे मात्र एक सतीश गायकर देखील आहे त्यांच्या सोबतीनं. आज रविवार आहे, श्रीकांत गायकर, त्या अनुषंगाने आज इथे मात्र चांगला खेळ, चांगलं मनोरंजन केलं जाईल. थंडगार वातावरण आहे, थंडीचा महिना, झोप मला येईना आणि जरूर इथे आज आनंद घेतला जाईल यात शंका नाही आहे, कारण की आपल्या गावची स्पर्धा आहे. हिरामन खरकर सरांनी देखील रंग भरलाय आणि पाहू शकता परत रंग. यस यस यस, क्या बात आहे, ले दबंग. कमालीचं प्रदर्शन राहिलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांनी देखील आम्हाला साथ दिली, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. ओ फुल केला, इथे अनसक्सेसफुल राहील का? क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी चेंडू 9 माइल्स लाडमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव मिळेल. आता एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय, कारण की गोलंदाजी सचिन गायकवाडच्या वतीनं चांगली होती आहे. धावसंख्या धावफलकावरती 21, 21 धावा. अंतिम 2 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे आणि 21, 21 धावा धावफलकावरती. कमालीचंच प्रदर्शन, कमालीची मॅच आणि आता सध्याच्या घडीला भव्य दिव्य आयोजन पाहतोय आपण. उद्या देखील सर्व संघाने वेळेत उपस्थित राहा. फटका हा चांगला, चाबुक स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन, एका टप्प्यानं चेंडू लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, दमदार चौकार. चेतन गेणे आपलं मोस्ट वेलकम. आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. चेतनजी गेणे देखील आलेत, यस हात करतात, या मंचावरती या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आज स्पॉन्सर देखील ते होते आणि दररोज या स्पर्धेला ते स्पॉन्सर राहतील. संध्याकाळी देखील स्पॉन्सर राहा आपण. या मंचावरती आपलं मोस्ट वेलकम. अंतिम या षटकातील चेंडू शिल्लक आहेत आणि फुल टॉस वरती फ्लिक केलाय, फ्लिक ऑन द रेस, चेंडू फरार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, दमदार षटकार.
ओ फटका दमदार आहे. डाऊन दी बॉल. सूरज भगत पोचतोय आणि पहिला चेंडूवरती विकेटचं पतन. फलंदाज बाद. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 28 बनवायचे आहेत. शंभू राजांचं हे गुणगान गाणारं संगीत आपण पाहतोय. कारण की आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी मात्र चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलंय. आणि सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाला पाहतोय. ओ इथे मात्र पूल केलाय आणि राहिलाय सक्सेसफुल. पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर गोल. सीमारेषा पार. बिग हिट षटकार. आवश्यकता. या षटकारानं कमबॅक जरूर झालाय परंतु हे फटके आधीपासून येणं गरजेचं होतं. फुलटॉस परंतु इथे बीट झालेत. फलंदाज यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि तत्पूर्वी बॅकअप चांगला राहिलाय. शॉर्ट थर्ड मधून यासिन मोगल आले आणि धाबा रोखल्यात आणि तत्पूर्वी एक साम मिळेल. आता जिंकण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 3 मध्ये 21 बनवायच्यात. एखादा खराब चेंडू पुन्हा कमबॅक कासने संघाचा परंतु आता खराब चेंडू येईल का राहुलच्या माध्यमातून. 3 मध्ये बनवायच्यात 21. ओ मिस टायमिंग आणि आता डाऊन दी बॉल. फैजू क्या बात आहे. कमालीचा झेल. बोलो जुबा केशरी. फलंदाज बाद. गाणं गाणारं संगीत. आज डीजे मास्टर प्रत्येक गाणी प्रत्येक संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं. त्यांचं देखील कौतुक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 36-36. आता 2 चेंडू आणि 21 बनवायच्यात. अमर मधाच्या आतमध्ये आले. मिस टायमिंग. अमरचा स्ट्रोक आणि अमर देखील आल्या पावलांनी तंबूच्या आशाला. फलंदाज बाद. अंतिम चेंडू आहे आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल झाली MP स्पोर्ट्स बल्ल्याने. 1 मॅच जिंका 2 मॅच जिंकण्याचा आनंद पहा. डबल धमाका. कारण की लाईव्हच्या स्वरूपाने आपण लॉट सोडवला तिथे विनर संघाला बाय देखील होती आणि इथे मात्र MP स्पोर्ट्स बल्ल्याने विजय संपादित करतो आणि दाखल होतोय या स्पर्धेच्या आजच्या अंतिम लढतीसाठी क्वालिफायच्या मॅच मध्ये. आणि आता मात्र पुढील मॅच असेल ती म्हणजेच टीम गोरवली त्यांच्या अगेन्स्ट गोरसई ए अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अभिनंदन टीम MP स्पोर्ट्स बल्ल्याने. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.